आयकर विभागात सहाय्यक आयुक्त, आयकर निरीक्षक या पदावर नोकरी लावून देतो असे सांगून 40च्या वर सुशिक्षित बेरोजगार तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करणारा तोतया आयकर आयुक्त याचा भांडाफोड करण्यात विरार क्राईम ब्रांच 3च्या पथकाला यश आलं आहे। या आरोपीकडून आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त, आयकर निरीक्षक, गृह विभागाचे सहाय्यक आयुक्त, सीबीआय विभागाचे पोलीस आयुक्त अशा प्रकारचे विविध 28 बोगस आयडी कार्डही जप्त करण्यात आले आहेत। या आरोपीला वसई न्यायालयाने 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। रिंकू जितू शर्मा वय वर्षे 33 असे तोतया आयकर आयुक्तचे नाव असून हा व्यवसायाने चालक असून हा मूळचा जोधपूर येथील रहिवासी आहे। सध्या हा आरोपी नवी मुंबईच्या तळोजा फेज 2 मधील सिद्धिविनायक होम सोसायटी सर्वे नंबर 30 मधील रहिवासी आहे। फिर्यादी सफरुद्दीन नयमुद्दीन खान यांच्या 25 वर्षाच्या मुलीला आयकर विभागात नोकरी लावतो असे सांगून आरोपीने वेळोवेळी 15 लाख रुपये घेतले होते। यांच्या बदल्यात त्याने आयकर विभागातील बोगस नियुक्तीपत्र आणि आय कार्डही दिले होते। फिर्यादीने याची खातरजमा केल्यानंतर हे सर्व बोगस असल्याचे निदर्शनास आले। शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्याच्या अनुषंगाने मीरा भाईंदर वसे विरार पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने विरार गुन्हे शाखा कक्ष 3ने 7 जानेवारी रोजी आरोपीला नवी मुंबई तळोजा येथून अटक केली होती। या आरोपीला वसई न्यायालयात हजर केले असता त्याला 13 जानेवारीपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। या आरोपीने एकट्याने हे गुन्हे केले आहेत की याचे अन्य कोणी साथीदार आहेत याचा पोलीस तपास करत आहेत। फिर्यादी सफरुद्दीन नयमुद्दीन खान यांनी अशी एक तक्रार दिली पोलीस स्टेशनला फसवणुकीची की ज्यामध्ये त्यांची मुलगी वय वर्ष 25 होती, तिला आयटी डिपार्टमेंट, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये निरीक्षक म्हणून नोकरी लावून देतो। साधारणपणे यांच्याकडनं वेळोवेळी 2021 पासून ते 2024 पर्यंत वेळोवेळी 15 लाख रुपये आरोपीने त्यांच्याकडनं घेतले। तिला बोगस आयटी डिपार्टमेंटचं आय कार्ड तसंच नियुक्तीपत्र दिले। चेक केले, व्हेरीफाय केले की ते सगळं खोटं असल्यानंतर त्यांनी पेल्हार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला।